जितेंद्र आव्हाडने रामाबद्दलचे जे काही वक्तव्य काल केले ते वक्तव्य तुम्ही त्याला सरळ असं अर्थाने घेऊ नका। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका आहे। शरद पवार त्याच्या तोंडातून ते वदवले गेलं असावं असं माझं मत आहे। कारण की त्यांच्या स्टेटमेंटला कुठेही शरद पवार साहेबांनी त्यांना की हे चुकीचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही। एक फक्त दुर्दैवाची गोष्ट आहे, असे वक्तव्य करून आपल्यातले ज्याला आपण आपले म्हणतो ते आपल्या देवताबद्दल असं वक्तव्य करतात, परंतु दुसऱ्या एखाद्या समुदायाबद्दल जर असा बोलला असता तर जितेंद्र आव्हाडचे कपडे लोकांनी फाडले असते। सोपं काय जातंय, स्वतःचं राजकारण करत असताना इतरांची मतं आपल्याला कशी मिळतील त्यापुरतं मर्यादित राहून असे स्टेटमेंट करणं। आता राम मंदिराचं उद्घाटन होतंय, देशामध्ये जल्लोष आहे, त्यावेळेला असे वक्तव्य करून त्या हिंदू धर्माच्या भावनावर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलेलं।